नमस्कार। हमारे साथ में है संतोष जी। संतोष जी से हम बात करने की कोशिश करेंगे कि वो एक्चुअल में लोगों को किस तरीके से वोट करना है और कैसे करना है, उसके बारे में जानकारी देंगे। संतोष जी क्या बताना चाहेंगे लोगों को? क्या अपील है आपकी? नमस्कार. मेरी अपील ऐसी कुछ नाही आहे आणि मी लोकांना फक्त आव्हान करेन प्रेमाचं, की बाबा उद्या सहजकतेने, हुशारीने, सावध राहून मतदान करा. आपल्या मागच्या पिढीने केलेला त्याग आणि पुढच्या पिढीचं भविष्य लक्षात ठेवून मतदान करा. आणि नगरसेवक हा जनतेचा सारथी असावा, स्वार्थी नसावा त्याने. आणि जो कोणी नगरसेवक निवडून येईल त्याने ह्या जनतेचा विचार करावा आणि या जनतेचं कार्य करावं, त्यांच्यासाठी काहीतरी चांगले योगदान देऊन चांगलं काम करावं. आणि का उद्या सगळ्या जनतेने सजगतेने आणि हुशारीने आणि सावधानतेने मतदान करावं, एवढं बोलेन मी. थैंक यू सो मच सर। जैसे इन्होंने ही बताया, हम भी उसको हिंदी में कन्वर्ट करके आप सभी लोगों को बताने की कोशिश करेंगे कि जो लोगों से ये कह रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में निकले, सही जगह पे वोट दे, जो पास्ट में हुआ उसको भविष्य में ना होने दे। अपने बच्चों का भविष्य अगर आप अच्छा देखना चाहते हो तो अच्छे कैंडिडेट को आप वोट कीजिए और ज़्यादा से ज़्यादा निकल के आप वोट कीजिए। आणि कसं आहे माहिती आहे का, कोणीही नगरसेवक निवडून आलं तर ते जनतेला आश्वासनाचं गाजर देऊ नका. अशी खूप गाजरं जनतेकडे जमा आहेत. आज ना उद्या त्या गाजराचा हलवा करून तोच हलवा तुम्हाला भरवतील, हे लक्षात ठेवा. म्हणून जनतेसाठी काम करा, जनतेचा नेता बना आणि जनतेचा नगरसेवक बना, एवढी मी विनंती करतो येणाऱ्या नगरसेवकाला पण आणि उद्या होणाऱ्या मतदाराला पण. आणि मतदान करताना जे मतदार असतील त्यांनाही माझी विनंती आहे, सजगतेने आणि हुशारीने आणि सावधगिरी बाळगून मतदान करा. धन्यवाद सर। ऐसे ही तेज तरार न्यूज़ के लिए देखते रहिए IBN न्यूज़ 24/7। कैमरामैन नासिर के साथ मैं सलमान शेख। धन्यवाद।